नमस्कार श्रोते हो, मी मिश्का पोटे क्लब हेरिटेजमध्ये सर्वांचे स्वागत करते. निमित्त होते हेरिटेज वॉकचे. मंगळवारी 31 मार्च रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर शार्वेय धोंगडे सर यांनी सगळ्यांबरोबर संवाद साधला. आपण पाहूयात त्यांचा काही क्षण. आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, कारण आज आपल्याला शार्वेय धोंगडे सरांचा आणि मराठी सरांचा ऐकायला मिळणार आहे. पुण्यामध्ये हेरिटेज हा विषय फारसा जेव्हा कोणाला माहीत नव्हता, तेव्हापासून जे मोजक्या लोकांनी हेरिटेजच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम केले ते म्हणजे धोंगडे सर आहेत. आज आपल्याला ते इम्पॅक्टची माहिती देणार आहेत. कलीकडे जाऊन विशिष्ट प्रकारचे चष्मे लावल्यानंतर आपल्याला कसं दिसतं ते बघणार आहोत, ग्रंथालय बघणार आहोत. तर माझी खूप वर्षांची इच्छा अशी होती की कधीतरी एकदा धोंगडे सरांच्या इथे आपण तो सगळं कार्यक्रम घेतला पाहिजे. की या निमित्तानं ती इच्छा जुळून आली. या क्षेत्रातले माझा आवाज येतो या क्षेत्रातले सगळ्यात महत्वाचे असं म्हणजे सर आहेत. आणि हा जो हॉल आहे त्याची रचना सुद्धा बघा, ते आर्किटेक्चर कॉलेजचं जे आहे ते टेबल, त्याची रचना, ती चाकं, म्हणजे वरती बसणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सारखं सजग राहावं लागतं. नाहीतर असं म्हणायची वेळ की हे टेबल नसेल तुझं सुटेबल असेल तरी तू टेबल आणि टेबल. अशा विद्यार्थ्यांना घडवणारे धोंगडे सर इथं आहेत. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आता सुरुवात करावी. भारी बोलल्यावर मला बोलायचं कायम टेन्शन येतं तुमच्या नंतर. सर कौतुक करतात ते एवढं खरं नाही आहे. ते माझ्याच बरोबरीत राहतात, माझ्या आधीपासून काम करत आहेत या क्षेत्रात. आमची मैत्री पण जुनी आहे. सरांनी बोलवल्यावर नाही म्हणत नाही आम्ही, त्यामुळे. पण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि आमचंच भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अंबर यांच्यातर्फे मी स्वागत करतो सगळ्यांचं. आणि अजून थोडे लोक येत आहेत, पण मी थोडीशी माहिती द्यायला आधी चालू करतो, कारण आपल्याला आज एक तास दीड तास तरी किंवा थोडा जास्ती वेळ लागणार आहे. सो तेवढा वेळ आहे तुमच्याकडे असं धरून आपण आजचा हे कार्यक्रम चालू करूया. मला काय वाटतं की इतिहास समजायला तसा अवघड असतो, कारण त्याला खूप कल्पनाशक्ती लागते, कारण इतिहासात दिसत काहीच नाही. इतिहासातल्या दिसणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, एक तर वस्तू आणि एक वास्तू. सो वस्तू ह्या संग्रहालयात सापडतात, वास्तू खऱ्या तर खूप सापडतात, पण आता त्या इतक्या पटापटा हरवत चालल्या आहेत की त्यानंतर कधी सापडतील आपल्याला किती वर्षांनी अजून माहिती नाही. पण इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूर्त स्वरूपात या दोनच आपल्याला गोष्टी दिसतात. आणि भारताचा आपला इतिहास इतका समृद्ध आहे की पार 5000 वर्षापूर्वीपासनंच्या इंडस व्हॅलीपासनं ते अगदी आत्ताच्या काळापर्यंत ब्रिटिश राजवटीपर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वास्तू आहेत. आम्ही वास्तूकडे कसं बघतो, म्हणजे वास्तू समजून घ्यायला वास्तुरचना महाविद्यालयात आणि सरांची कल्पना खूप छान आहे की जे वास्तू ॲक्च्युली बांधतात आता त्यांना ह्या वास्तू कशा समजतात किंवा त्या जुन्या वास्तूंबद्दल आम्ही काय अभ्यास करतो किंवा आमचं काय त्यांच्याशी नातं आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहे. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही या समजून घेत असतो वास्तू. याच्यात मजा कशी आहे की आम्ही अजूनही आपण दगड वापरतो बांधकामात, विटा वापरतो, लाकूड वापरतो. सो बांधकामाची साहित्य तीच आहेत जी मोहेंजोदारोत होती 5000 वर्षापूर्वी, तर त्याच साहित्यात आपण बांधतोय. मग फरक कुठे पडला तर फरक टेक्नॉलॉजीमध्ये पडला की आज दगड कसा वापरतो, आज लाकूड कसं वापरतो याच्यात फरक पडला. संस्कृतीत फरक पडला की संस्कृतीचं एक स्वतःचं एक अंडरस्टँडिंग असतं की कशा इमारती बांधल्या गेल्या पाहिजेत, तर ह्याच्यात फरक पडला. आणि म्हणून आपल्याला मेजर हे फरक झालेले दिसतात. सो टेक्नॉलॉजी आणि कल्चर हे दोन वास्तूंना आकार देणारे घटक आहेत. सो ह्यांचा अभ्यास आम्ही इथे करतो. आज मुख्यतः मी तुम्हाला इथे दाखवणारे कॉलेजमध्ये हे टेक्नॉलॉजी या भागाने दाखवणारे. कल्चरबद्दल आपण कधीतरी नंतर परत भेटूया. पण नवीन टेक्नॉलॉजी ही जुन्या वास्तूंच्या समजण्यासाठी, जुन्या वास्तू समजण्यासाठी, त्यांचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी किंवा त्यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी सुद्धा कशी वापरता येते हे आपल्याला आज बघायचं आहे. आपण 2-3 गोष्टी आज बघणार आहोत. सौरभ सर नंतर तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगतील. पण एक आपण AR VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि मिक्स्ड रियालिटी अशा 1-2 कॉन्सेप्ट्स आहेत. तुम्ही कदाचित कुठेतरी पाहिलं असेल, हे गॉगल घालून लोक काहीतरी बघत असतात. सो तसं आज आपण बघणार आहोत.
की जुन्या काही वास्तूंचं आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते तुम्हाला गॉगलमध्ये घालून त्या एक्सपिरियन्स कशा करता येतात इथे बसून हे आपण बघणार आहोत. सो हे आमच्या कॉलेजचं एक काम आहे. दुसरं म्हणजे आपण एक लॅब बघणार आहोत आमची, ज्याच्यात आता तुम्ही ऐकलं असेल 3D प्रिंटिंग करतात. तर ह्या जुन्या वास्तूंचं फक्त फोटो न काढता त्याच्या ॲक्च्युली रेप्लिका म्हणजे त्याचं काय आपल्याला छोटे मॉडेल्स करता येतील का आहे त्या बरोबर स्केलला किंवा आहे तसे हुबेहूब, त्या 3D प्रिंटिंग आणि फोटोग्रामेट्री म्हणून एक टेक्निक असतं, सर बोलतील त्याच्याबद्दल. त्याच्या आम्ही छोट्या छोट्या रेप्लिकाज करतो, ते दाखवतो पण आम्ही तुम्हाला. सो ती आपण लॅब बघणार आहोत. पारंपरिक जे दस्तावेजीकरण आहे की आम्ही ड्रॉइंग्स करतो, म्हणजे आर्किटेक्ट्सना आम्ही कायम म्हणतो की जे सामान्य माणसाला दिसत नाही एखाद्या इमारतीत त्या आर्किटेक्टला दिसतं. म्हणजे ह्या इमारतीचा प्लॅन हा आम्हाला इथे उभं राहून सांगू शकतो की कुठनं काय आहे आणि कुठे काय असणार आहे ह्या इमारतीत. किंवा ही इमारत जर का कापली आडवी किंवा उभी तर त्यात काय काय दिसणार आहे हे तुम्हाला जे दिसत नाही ते आम्हाला दिसतं. सो हे जे आमचं काय स्किल आम्ही डेव्हलप केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्याचा उपयोग करून आम्ही जुन्या वास्तूंचे हे सगळे ड्रॉइंग्स तयार करतो, खूप डिटेलमध्ये ड्रॉइंग्स तयार करतो. सो हे ड्रॉइंग्स पण आज आपण बघणार आहे. पुण्यातल्याच 3 आम्ही आत्ता गोष्टी लावलेल्या आहेत तिथे, कारण सगळ्यांना परिचयाच्या आहेत. तर कसबा पेठेचं ड्रॉइंग आहे अख्ख्या, कारण कसबा पेठ आता तुम्हाला जी ड्रॉइंगमध्ये दिसेल ही आम्ही 10 वर्षापूर्वी केलेली आहे, ती आता दिसणार नाही मोस्टली. सो ती आमच्या ड्रॉइंगमध्येच उरली आहे आता. सो त्याची ड्रॉइंग्ज आहेत, सो ती बघूया. विद्यापीठाची जी मुख्य इमारत आहे त्याची ड्रॉइंग्ज आहेत, ती बघूया. आणि पर्वतीचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन आहे ते बघूया. सो ही 3 ड्रॉइंगचा सेट बघूया. आणि मग लायब्ररीत मी तुमच्यासाठी पुस्तकं काही काढून ठेवलेली आहेत की म्हणजे आर्किटेक्ट लोक कुठली पुस्तकं बघतात, तर आम्ही खूप चित्रांची पुस्तकं बघतो. सो ते छान छान चित्रांची पुस्तकं पण वेगवेगळ्या शहरांच्या आर्किटेक्चरबद्दल आहेत, एकूण भारताच्या आर्किटेक्चरबद्दल आहेत, देवळांबद्दल पुस्तकं आहेत. आपले जे जुने ग्रंथ आहेत, म्हणजे तुम्ही कदाचित ऐकले असतील, मनसार म्हणून आपला ग्रंथ आहे, समरांगण सूत्रधार म्हणून आपला ग्रंथ आहे. हे ग्रंथ ट्रान्सलेटेड व्हर्जन्स ऑफकोर्स हे पण मी आत्ता काढून ठेवलेले आहेत आमच्या जे लायब्ररीत आहे. तर हे सगळं आज आपण बघणार आहे. आणि म्हणजे आर्किटेक्ट्सना काय इमारती कशा समजतात हे आपण थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आमचा जसा हा एक पाय भूतकाळात आहे तसा एक पाय भविष्यात पण आहे, कारण आम्ही पुढच्या काळासाठी पण बांधतो. मी फक्त तो दुवा कसा जोडतो एवढं सांगतो, म्हणजे बाकीच्या आम्ही खूप गोष्टी करतो, पण आमच्याकडे आत्ता 3 गोष्टी तुम्हाला कदाचित बघायला पण मिळतील इथे. 3 ज्या आम्ही एक्सपेरिमेंट्स चालू आहेत आमच्या इथे त्याच्याबद्दल सांगतो. तर एक आमच्या इथे एक्सपेरिमेंट चालू आहे, ही 3ही फंडेड प्रोजेक्ट्स आहेत. सो कुणीतरी त्याला ग्रांट दिलेले आहेत. सो होपफुली हे प्रोडक्शनमध्ये जाईल अशी आमची इच्छा आहे. सो हे प्रोजेक्ट जे आहे ते शेणा आणि मातीपासून थोडंसं सिमेंट घालून त्याच्यात वीट करता येते का असा आमचा एक प्रयोग चालू आहे. की शेणाच्या ज्या क्वालिटीज आहेत, इन्सुलेशनच्या क्वालिटीज आहेत, हायजेनिक आहे वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे की शेणाने सारवलेली घरं आपण खूपदा अनुभवलेली असतील आणि त्याच्याबद्दल वाचलं ऐकलं असेल. पण हे ॲक्च्युली नवीन काळात आपल्याला कसं आणता येईल, तर त्याचा ब्लॉक बनवता येतो का जो बांधकामासाठी वापरता येईल, त्याच्यासाठी आमच्या काही एक्सपेरिमेंट्स चालू आहेत. ते कदाचित तुम्हाला ब्लॉक्स तिथे बघायला मिळतील वेळ असला आपल्याला तर. दुसरं अजून एक आम्ही करतो की आमच्याकडे एक रोबो आहे, तो बघूया आपण, जो प्रिंटिंग करतो. सो युजली हे प्रिंटिंग सगळं होतं, हे आता कॉन्क्रीटमध्ये पण प्रिंटिंग होतं, पण युजली प्लास्टिक बेस्ड प्रिंटिंग आहे. आम्ही मातीचं प्रिंटिंग करायचा प्रयत्न केला आहे पोकळ वीट बनवण्यासाठी. सो पोकळ का, तर आपल्या इथे उकाडा पण खूप असतो आणि थंडी पण खूप असते. सो विटेच्या ह्या जर का पोकळ बांधकाम केलं तर आतलं टेम्परेचर थंडीत थोडंसं उबदार आणि उन्हाळ्यात थंड असं राहू शकतं, कारण इन्सुलेशन मिळतं हवेच्या मधल्या गॅपमुळे. तर त्या पोकळ विटा प्रिंट करण्याचं आम्ही एक काम आत्ता चालू आहे आमचं, ते पण आपण बघता येईल आपल्याला वेळ मिळाला तर. आणि इथून जाता जाता आम्ही बांबूमध्ये पण काम करतो. तर नवीन पॅरामेट्रिक आर्किटेक्चर असं कदाचित कधी तुम्ही ऐकलं असेल की आता कम्प्युटर बेस सगळे नवीन बिल्डिंग्सचे आकार, वेगवेगळे फॉर्म्स. आता नवीन आपल्याला जगात बिल्डिंग्स पाहिल्या तशा वेड्यावाकड्या सगळ्या गोल गोल बिल्डिंग्स दिसतात, आता सरळ बिल्डिंग्स नवीन दिसत नाहीत.
तर हे फॉर्म्स आपल्याला बांबू वापरून करता येतील का, असं एक आम्ही प्रयत्न करतोय की बांबू हे आपल्या इथे, बांबू हे गवत आहे ना आपल्या इथे भारतात, तर खूप प्रमाणात ते उगवतं, बांबूची शेती करता येते. सो बांबूमध्ये ते करता आलं रादर दॅन एक्सपेन्सिव्ह बाकीची जी मटेरियल्स आहेत नवीन. तर 2 आम्ही पॅव्हेलियन्स उभारलेली आहेत, ती जाता जाता मी तुम्हाला दाखवीन. सो त्याच्याबद्दल एक आमचं काम चालू आहे. सो असं एक वेगवेगळे पैलू आहेत कॉलेजला, त्यातले काही आपण आज बघणार आहे आणि जे बघणार आहे त्याच्याबद्दल आता सौरभ सर तुम्हाला डिटेलमध्ये सांग. आज जी आपण तंत्रज्ञान वापरून इथं काही गोष्टी करणार आहोत किंवा बघणार आहोत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. आपण हेरिटेज डॉक्युमेंटेशन हा जो विषय बघितला, तर एखादी वस्तू किंवा वास्तू दोन्ही गोष्टी मोजायच्या असतील तर टेप घेऊन जायचा आणि इंच बाय इंच मोजायची आणि इंच बाय इंच ड्रॉइंग करायची, ही पारंपरिक पद्धत आहे. सो आपण त्या जागेवर जातो, तिथं वेळ घालवतो, ती वस्तू मोजतो आणि त्याचं आरेखन करतो आणि मग दस्तऐवजीकरण करताना जी जशीच्या जशी उभी आहे त्याचं ड्रॉइंग बनवलं जातं. पुढे काही त्याच्यात रिपेअर्स करायची वेळ आली, त्याच्यावर काही डिझाईन करायची वेळ आली, कदाचित काही भाग पडला, तर या ड्रॉइंगचा आपल्याला उपयोग होतो की ते आपल्याला परत त्याप्रमाणे बांधता येऊ शकतं. ही आपली झाली पूर्वापार पद्धत की ज्याच्यात जागेवर जाऊन मोजून वेळ घालवून दिवस घालवून काम करायची पद्धत आहे, कारण का तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं. आज तंत्रज्ञान आलं आहे, फोटोगॅमेट्रीसारखे सॉफ्टवेअर्स आलेत, लायडार स्कॅनिंगसारखी टेक्नॉलॉजी आहे की लेझर्सच्या माध्यमातून आपण एखादी वस्तू मोजू शकतो. तर अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचे काही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स ज्याला म्हणतो, कंपनी आहेत मॅटरपोर्टसारख्या, ते आपण इथं वापरतो. एखाद्या जागेवर जाऊन ती बिल्डिंग मोजता येऊ शकते. ते काय करतात, तर साधे कॅमेरे आहेत त्याचे, त्याला लेझर्स असतात आणि एका जागेवर ठेवल्यावर तो कॅमेरा पूर्ण 360 डिग्री फिरतो. फिरताना तो फोटो काढतो, 360 डिग्रीचे फोटो काढतो, त्याचा लेझरने डेप्थ मोजतो, डिस्टन्सेस मोजतो आणि त्याचं ड्रॉइंग म्हणून तो सेव्ह करतो. मग ह्या जागेवरनं मी दुसऱ्या जागेवर जातो, तिकडे जाऊन तो परत फोटो काढतो, तेव्हा तो इकडचा बाजूचा भाग पण घेतो, तिकडचा भाग घेतो. असं करत करत आपण फोटो काढत काढत जातो आणि मग ते एकत्र शिवले जातात सॉफ्टवेअरमध्ये फोटो. आणि शिवल्यानंतर ती बिल्डिंग आपल्याला 3rd डिमेन्शनमध्ये, म्हणजे गॉगल घालून किंवा फोनवर किंवा मोबाईलवर आपल्याला जशी आहे तशी बघता येऊ शकते. ह्याचा उपयोग 2 गोष्टींसाठी होऊ शकतो. एक म्हणजे तुम्ही इथं बसून कुठली तरी बिल्डिंग बघू शकता. म्हणजे आज आम्ही तुम्हाला नवीन मराठी शाळा दाखवणार आहोत. सो कोणी जिने पाहिली असेल शाळा, त्याच्यात त्या शाळेत जाता येईल, वर्गात जाता येईल, फळ्यावर काय लिहिलं आहे, फरशी कशी आहे, छत कसं आहे, जिने चढून वर जायचं, मग ग्राउंडवर यायचं, हे सगळं तुम्हाला त्या ह्याच्यातनं बघता येऊ शकतं. जायची गरज नाही. त्याच्यात तुम्हाला काही गोष्टी नमूद करता येऊ शकतील की फोटो दिसतो आपल्याला, हा फोटो कोणाचा आहे, काय केलं आहे. बरं, तिथं आपल्याला मोजमाप घ्यायची वेळ आली तर सॉफ्टवेअरमध्ये सोय आहे की तिथल्या तिथं आपण मोजमाप घेऊ शकतो की पायरी किती उंच आहे, किती रुंद आहे, आणि मग त्याच्याप्रमाणे ड्रॉइंग बनवू शकतो. सॉफ्टवेअर त्याचं ड्रॉइंग पण बनवून देतो. आता नवीन मराठी शाळा समजा मोजायची ठरवली आपण, तर एक 8-10 दिवस तरी लागू शकतात. पण आमच्या विद्यार्थ्यांनी ही 1.5 दिवसात शाळा मोजली सॉफ्टवेअरच्या ह्याने. 1.5 दिवसात मोजली, त्याचं ड्रॉइंग बनलं आणि त्याचं 3D काय म्हणतात आपल्याला मॉडेल पण बनलं, जे आपल्याला फिरून बघता येऊ शकतं. साधारण 200 फोटो घेतं ते. 200 ठिकाणी आम्हाला तो कॅमेरा फिरवायला लागला आणि त्याच्यातनं ते ड्रॉइंग तयार झालं. ह्याचा उपयोग काय, तर विविध सॉफ्टवेअर्समध्ये ह्याला आपल्याला एक्सपोर्ट करता येतं आणि त्याच्यातनं जर शाळेचं प्रिंटिंग करायची वेळ आली, छोटं मॉडेल बनवायचं, मॉडेल बनवता येऊ शकतं. एखादी गोष्ट कशी आहे त्या वेळेला जेव्हा स्कॅन केली त्यावेळेला ती आपल्याला बघता येऊ शकतं. असे 3-4 बिल्डिंग्स आहेत जे आम्ही डॉक्युमेंट केलेल्या आहेत, त्या दाखवू तुम्हाला. नवीन मराठी शाळा आहेत, तळेगाव ढमढेरेला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, ते बघता येऊ शकेल, किंवा मेरुलिंग नावाची जागा आहे साताऱ्याजवळ, तिथलं एक मंदिर आहे. सो असे आपल्याला इथं बसून त्या गोष्टी बघता येऊ शकतील, त्या वेबसाईटवर टाकता येतात, लोकांनी परदेशातनं ॲक्सेस करू शकतात. अशा अनेक सोयी त्या सॉफ्टवेअरनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण बघतो ते आपल्याला हुबेहूब करायची इच्छा झाली तर ते आपल्याला करता येऊ शकतं का, ह्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सो विद्यार्थी जिथे जिथे जातात तिथं त्यांनी काही गोष्टी बघितलेल्या असतात, मग आम्ही त्या स्कॅन करतो. आता स्कॅन करायला सॉफ्टवेअर्स आहेतच, काही फ्री सॉफ्टवेअर्स आहेत, दरवेळेला काही पैसे खर्च करायची गरज येत नाही आणि आपला फोन पण कामी येतो. आयफोनमध्ये लायडार स्कॅनिंग असतं. सो ज्यांच्याकडे आयफोन आहे
13च्या पुढचा ते आयफोन वापरून सुद्धा स्कॅनिंग करू शकतात. त्याचं स्पेशलाइज कॅमेरे पण येतात. मग आम्ही आत्ता कोकणात गेलेलो, कोकणातले काही खांब पाहिले मंदिरांचे किंवा काही मूर्त्या होत्या मराठा काळातल्या. त्या मराठा काळातल्या मूर्त्या आम्ही स्कॅन केल्या, 150-200 फोटो काढले त्याचे आणि मग त्याचं ड्रॉइंग बनलं. मग ते थोडे त्याच्यावर संस्कार करायला लागतात, कारण का आपल्याला हवं तसं ते नसतं. सो आजूबाजूचं क्लीन करायला, त्याला शेप द्यायला, कुठं कमी जास्त असेल तिथं भरायला. आणि हे वापरून आज आम्ही 3D प्रिंट करतो आहे. तुम्ही बघाल तेव्हा एक विष्णू लक्ष्मीनारायणाची मूर्ती आपण एक प्रिंट करत आहोत. एक मेणवलीला जर कधी गेला असाल तर मेणवलीच्या वाड्यातला खांब आहे मराठा काळातला, सुरुदार जे खांब म्हणतात, तो सुद्धा आम्ही असाच फोटो काढला, स्कॅन केला आणि तो प्रिंट केला आणि मग त्या खांबांचं मॉडेल बनवता येऊ शकतो. सो मराठा आर्किटेक्चर शिकायची वेळ आली तर खांबांची रचना कशी आहे, ते एकमेकांना कसे जोडता येऊ शकतील, ह्याचा आपण उपयोग करू शकतो. त्याचा पुढचा प्रयोग आता आमचा चालू आहे की हे झालं 3D प्लास्टिक प्रिंटिंगमध्ये, पण आपल्याकडे लाकडात तेच काम करता येऊ शकेल का. सो तेच ड्रॉइंग वापरून, स्कॅन केलेले खांब वापरून लाकडावर रोटरीवर तो लाकूड चढवून आपल्याला 3Dच्या CNC मशीननी तो खांब कट करता येऊ शकेल का. म्हणजे आपल्याला मुलांना जे शिकवायचं आहे आर्किटेक्चर, त्याच्यासाठी तो उपयोग करता येऊ शकेल. याच्याच बरोबर आम्ही अनेक वर्कशॉप्स घेत असतो. जसं चुना वापरायचा आहे, कसा वापरावा पारंपरिक पद्धतीने, त्याचं मिक्सचर काय असावं, हे आम्ही तिथं शिकवतो. सेंटर फॉर कल्चरल स्टडीजच्या माध्यमातून त्याचे आम्ही लेक्चर सिरीज, हँड्स ऑन वर्कशॉप मुलांना जागेवर नेऊन, किंवा मंदिर स्थापत्य कसं आहे हे शिकण्यासाठी जे स्थपती आहेत पारंपरिक पद्धतीतनं शिकत आलेले, आर्किटेक्चर कॉलेजमधले नाही पण परंपरागत ज्यांच्याकडे आहे, त्यांचे आम्ही सेशन्स ठेवतो की तुम्हाला माहिती पडावं, आम्हाला पण शिकता यावं की गणित काय आहे त्याच्या मागचं, ह्याचे आम्ही कार्यक्रम घेत असतो. आणि मग आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतलेले, काही मोजमापं करून पूर्व पद्धतीने जशी इंच बाय इंच मोजून इंच बाय इंच ड्रॉइंग केलेली, अशी काही ड्रॉइंग्ज आहेत. कसबा पेठेची ड्रॉइंग्ज लावली आहेत आम्ही, किंवा पुणे विद्यापीठाची मेन बिल्डिंग ही मोजली आहे, जाऊन जागेवर मोजून जशीच्या तशी परत रिक्रिएट केलेली, किंवा पर्वतीची मंदिरं आहेत. सो ही आज बघता येऊ शकतील. त्याचबरोबर आम्ही एक लायब्ररीचं सेक्शन आज तुमच्यासाठी काही पुस्तकांचं निवडक मांडलेलं आहे की फक्त आपलंच शिकायचं का तर नाही, इतर पण गोष्टी शिकता येऊ शकतात. सो थिअरी म्हणून काय जे आहे, आपले ग्रंथ जे आहेत, समरांगण सूत्रधार असेल किंवा शिल्पशास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल, त्याच्याबद्दलची माहिती मुलांना मिळावी ह्याचे ग्रंथ आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. पुण्याबद्दलचे काही ग्रंथ आहेत, दख्खन किंवा डेक्कन सल्टनेट्स, त्यांच्या काळात जी काही वास्तुशिल्प निर्माण झाली त्याच्याबद्दलचे ग्रंथ आहेत. आणि विविध विषय, शहरं आणि राज्य याचं आर्किटेक्चर काय आहे, कसं आहे, हे शिकवण्यासाठी जी ग्रंथसंपदा आमच्याकडे आहे ती आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. इथंच आणलं का, ठीक आहे, दे एक कॉल. आता ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. आता ही मार्बलमध्ये असायची पूर्वी, तुम्ही पाहिली असेल तर खाली गरुड, त्याच्यावर विष्णू आणि त्याच्या कमरेवर बसलेली लक्ष्मी. ही साधारण मराठा काळात संगमरवरी मूर्त्या बनायला जेव्हा सुरुवात झाली. सो हे देवाचे गोठणे नावाची जागा आहे राजापूरच्या जवळ, कोणाला माहिती असेल, तिथे एका मंदिरात ही मूर्ती दिसली आम्हाला, जाता आलं फॉर्च्युनेटली. देवाचे गोठणे, हां, त्या मंदिरात भार्गवरामाचं मंदिर आहे, ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधलेलं. सो तिथल्या मूर्तीचं आम्ही स्कॅनिंग केलं, किती 10 मिनटं पण नसतील लागले हे करायला, आणि मग इथे येऊन त्याच्यावर संस्कार केले आणि ही मूर्ती तयार करता आली आम्हाला. किंवा हे कॉलम्स 3D प्रिंटिंग, हे मेणवलीचे खांब आहेत, सुरुदारचे खांब आहेत, ते आत्ता प्रिंटिंग पण चालू आहेत त्याचं तुमच्यासाठी, ते पण बघ, हे प्लास्टिकमध्ये, पण हे लाकडात पण करता येतील, त्याच्यावर आम्ही आता काम करतो आहे. किंवा या ब्रॅकेट्स आहेत, खांबांच्या वर तुळ्या जिथं लावायच्या तिथे सपोर्ट करायला असे लाकडात कोरलेले असायचे. आता हे काम करणं अवघड झालं आहे, आपल्याकडच्या लोकांना हे स्किल नाही आहे. सो मग तंत्रज्ञानाचा वापर करून हे आपण परत निर्माण करू शकतो का, याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हो, आपण काय करूयात, ग्रुप मोठा असल्यामुळे व्हर्च्युअल रियालिटी, शाळा वगैरे बघायची आहेत, त्याची थोडीशी मर्यादा आहे आपल्याकडे, एक युनिट्स किती आहेत त्याच्यावर. सो आपण हे स्प्लिट करू काही ग्रुपमध्ये, 4 ठिकाणी लोक जाऊ शकतील असं. काही जणं प्रिंटिंग बघतील, काही जणं एक्झिबिशन बघतील, काही जणं
आपलं मंदिर स्थापत्याचं एक एक्झिबिशन आपण लावलेलं आहे ते बघतील आणि एक ग्रुप आपलं व्हर्च्युअल रियालिटीची डेमॉन्स्ट्रेशन बघेल आणि मग ते फिरत फिरत राहू म्हणजे सगळ्यांना सगळं बघता येईल असं म्हणजे प्रत्येकाला एकच सेक्शन नाही, एक 15-20 मिनिटाच्या अंतराने आपण रोटेट करत राहू म्हणजे आपल्याला बघता येऊ शकेल. येस. डॉक्टर शार्वे यदोंगडे सरांनी दिलेली माहिती खूपच इन्साइटफुल आणि सोप्या भाषेत समजणारी होती. हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तर आपल्या वारसाशी जोडणारा एक सुंदर अनुभव होता. धन्यवाद.